येतोय आवाज? हो येतो. एक मिनिट. हे बघ, ठीक आहे. तर मी प्लांट मास्टर केलंय 1005 साठी. ओके. आता हाच आपल्याला जेव्हा आपण सेम तोच सप्लायर जेव्हा आपला वेंडर असेल ना, सप्लाइंग असेल, तेव्हा आपल्याला हाच कस्टमर वेंडर म्हणून पण एक्सटेंड करायचा आहे. ठीक आहे. तर टू ओके. अवॉइड दॅट नेक्स्ट टेस्ट कन्फ्युजन मी ह्यालाचा रिनेम केलेला आहे. ठीक आहे. प्लांट मास्टर येस. आता मी सेम प्लांट मास्टर 1008 साठी पण क्रिएट करतो. ओके. आता मी इथं वेंडर क्रिएट करायचा आहे म्हणून मी सप्लायर आणि सप्लायरचे रोल फक्त एक्सटेंड करणार. ओके. ओके. ते ध्यानात असू दे, नाहीतर परत अजून कन्फ्युजन करशील. जस्ट लक्ष नाही. लक्ष दे इकडं, थोडा वेळ लगेच समजून जाईल काय चाललंय. ओके. तुम्ही काय करताय? वेंडर क्रिएट करतो कशासाठी? 1008 नवीन प्लान जो क्रिएट केला त्याच्यासाठी. बरं. परचेसिंगला एक्सटेंड करायला लागलो मी. हम्म. डन. आता मी परचेसिंगचा पण एक्सटेंड केलं आहे. आता परचेसिंगला वेंडर असाइन करायला काय करायचं? इथं जनरल डेटामध्ये येऊन इथं तुझा सप्लाइंग प्लांट असाइन करायचा. हल्दी प्लांट सप्लाय. 2. ओके. सप्लाइंग म्हणजे ओके. सप्लायर. ठीक आहे. आता ह्याला राईट. आपण सप्लायर राईट. म्हणून एक्सटेंड करतो. परफेक्ट. इथं प्लांट रिलेव्हंटचा चेक ठेवायचा. ओके. येस. डन. हे अनदर प्रिक्विजिट झालेलं आहे आपलं. ओके. आता तुला एक डन. कॉन्फिगरेशन दाखवतो शिपिंग पॉईंटचं. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. येस. अजून एक कॉन्फिगरेशन आहे शिपिंग पॉईंटचं. ओके. पॅरललीच दाखवतो. इथं डॉक्युमेंट टाइप्स पण आहेत. तर युबी डॉक्युमेंट टाइप सेपरेट असतो त्याचा. युबी. फॉर इंटरेस्टिव्ह. राईट. 45 नंबर रेंज आहे. UBF फील्ड सिलेक्शन ग्रुप आहे. ओके. 45 नंबर रेंज पण सेमच आहे. नंबर रेंज पण पाहून घे तू, इथून नंबर रेंज पण चेंज करू शकतो. येस. 45 ने सिरीज वन चालू होणार. तुला पाहिजे असेल तर तू चेंज करू शकतो. लेट्स टेक 47. ओके. नो ठीक आहे. प्रॉब्लेम. एक्सटर्नल नंबर रेंज, सॉरी, या ठिकाणी एंटर केलं का? इंटरनल. ही एक्सटर्नल बनवली का? एकच मिनिट. इंटरनल चेंज करतोय ना? हा. एरर काय होता? एक्सटर्नल नंबर रेंज, एक्सटर्नल रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे. मी 47 ने आता आपला इंटरेस्ट जे क्रिएट होतील ते 47 आहे. नॉर्मल पीओ जे क्रिएट होत आहे ते NB वाले 45 ने होतात. ओके. ओके. ठीक आहे. येस. नंबर रेंज इथून करू शकतो की हे झालं. अजून एक याचं कॉन्फिगरेशन आहे शिपिंग पॉईंटचं, दॅट आय विल शो यू अंडर लॉजिस्टिक एक्झिक्युशन. शिपिंग फंक्शन्स, नाही, नॉट दिस, सॉरी. पॉइंट, रिसिविंग पॉइंट. शिपिंग कंडिशनची आपण 0 ऍड केली का कस्टमर मास्टर मध्ये? इथून येते. येस. लोडिंग ग्रुप जो मटेरियल मास्टर मध्ये यूज केला 000 तो इथून येतो. येस. असाइन शिपिंग पॉइंट्स टू द प्लांट. ठीक आहे. आता बघ, हे कॉन्फिगरेशन आहे आपलं सप्लाइंग प्लांट्स. शिपिंग कंडिशन 01, लोडिंग ग्रुप ट्रिपल येस. झिरो वन, प्लांट आहे राईट. सप्लाइंग 1008. शिपिंग पॉइंट काय राईट. आहे? 1001. शिपिंग. ओके. आपल्या STO मध्ये यायला पाहिजे. ओके.
ॲज पर धिस कॉन्फिगरेशन नाव लेट्स ट्राय क्रिएटिंग एस टी. आपलं ऑलमोस्ट प्री कम्प्लीट झाले, फुलफिल. ओके. Right. I will go to the ME21N. I, I will select the document type as UB first. Okay. Right. Yes. आता सप्लाइंग प्लांट विचारता. सप्लाइंग प्लांट काय 1008 आला का? Right. हा. परचेस ऑर्ग हे टाकलं. मटेरियल एक क्वांटिटी हम्म. मला मूव्ह करायचे. रिसिविंग Okay. काय आहे आपलं 1005. Fine. अवेलेबिलिटी चेक कॅरीड झाली. झाली. शिपिंग टॅब आली. आली. हम्म. डिलिव्हर्ड आला का शिपिंग पॉइंट 1001. Yeah. Right. कस्टमर मास्टर आला का 40. Yes. सेल्स Okay. ऑर्गनायझेशन आली का 1005 आली. डिस्ट्रीब्युशन चॅनल डिव्हिजन. ओके. हम्म. शिपिंग कंडिशन आली Right. 01. आले. लोडिंग ग्रुप आला 0001. ट्रान्सपोर्टेशन ग्रुप आला मटेरियल हम्म. मास्टर मध्ये. ओके. एव्हरीथिंग इज डन. Okay. Right. आला का हे 1001. Yeah. हे कॉन्फिगरेशन आहे त्याच. ओके. हम्म. डन. वी आर डन विथ द कॉन्फिगरेशंस नाव. We can go ahead with the interest due. ठीक है. So there is no issue during check. Right. Item category is U by default for interest due. Yes. Can check and save. 47 चा PO बनला असेल. 4700 बनला का? बनला. जे आपण नंबर रेंज असाइन केली ती. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? Yes. Yes. Definitely. हम्म. आता तू जेव्हा स्टॉक ओव्हरव्ह्यू चेक करशील इथं अजून चेंज आहे का नाही. आय विल गो बॅक. आय विल रिमूव्ह द प्लांट नाव. So now there are two plant for this material. It is extended 1005 and 1008. 1005 Right. मध्ये आता एक क्वांटिटीचा ऍड झालेला आहे बरोबर. ऑन ऑर्डर स्टॉक. ठीक आहे. हम्म. नेक्स्ट स्टेप इज डिलिव्हरी क्रिएशन VL/N VL10B. ठीक आहे. PL10. बी ओके. इथं इथं टाकायचं किंवा तुझं जर इथं आता डिलिव्हरी क्रिएशन डेट येते आजचीच आहे कारण मी सगळं इमिजिएट टाकलेलं आहे. ओके. बरं. डिलिव्हरी क्रिएशन डेट सगळं सेम आहे. डिलिव्हरी डेट आजचीच आहे किंवा प्लॅन डिलिव्हरी डेट टाइम इज 0. बरं. आलं का? ओपन झालं. शिफ्ट टू पार्टी म्हणजे कस्टमर जो आपण असाइन केला रिसिव्हिंग प्लांटला. राईट. तो ऍक्ट करतो ऍज अ कस्टमर आता. कळालं आता तुला? येस. येस. मगाशी मी ते एक्झिस्टिंगच घेतलं होतं. क्लिक ऑन बॅकग्राऊंड. डिलिव्हरी क्रिएट झाले असेल दिस लॉग फॉर डिलिव्हरी म्हणताय. इथं लॉग आहे. एरर नाहीये. डॉक्युमेंट्स हे डिलिव्हरी क्रिएट झाली 800172. ओके. ओके. हे तू इथं पण पाहू शकतो. शो डिलिव्हरी असते. हा शो डिलिव्हरी. ठीक आहे. तर हे डिलिव्हरी क्रिएट झाली 172. एसटीओ मध्ये येऊन येस. चेक केलं ना वापस फ्रेश करून इथं परचेस ऑर्डर हिस्ट्री अपडेट होते विथ बरं. डिलिव्हरी नोट. ओके. इथपर्यंत क्लिअर? येस. येस. हे आहे आउटबाउंड डिलिव्हरी. ठीक आहे. ह्याच्यावरती डायरेक्ट क्लिक करू शकतो किंवा गो टू द /N VL02N. ओके. आउटबाउंड डिलिव्हरी हे एसटीओची. ओके. याच्यामध्ये पिकिंग करायचं आहे आपल्याला कोणत्या लोकेशन वरून. तुझं कुठं मटेरियल आहे बघ. MMB 102 सेमी फिनिश्ड. 1002 ला आहे. ओके. इथून तुला 1002 सिलेक्ट करायचं. ऑलरेडी दाखवते तिथेच एक्सटेंड आहे म्हणून. ओके. MRP area for receivable not determined. Continue with plant MRP area. ठीक आहे. MRP area सेटिंग कुठं तर राहिलेली आहे. ठीक आहे. पण ते PPच आहे. ओके.
आता इथं राईट. WM वगैरे असेल तर इथं ऑटोमॅटिक ह्या स्टोअर लोकेशनला असं असेल तर इथं येतं ऑटोमॅटिक. इथं आता नाहीये म्हणून नाही आलं. ओके. बरोबर. इथं पिक क्वांटिटी मध्ये ऍड करायचं 1. ठीक आहे, फुल्ली पिक्ड आलं. आता इथून रिमूव्ह केलंस तर नॉट येट पिक्ड मध्ये येत. ओके, पिक डेट अँड ओके. टाइम ओपन आहे. तू अपडेट करू शकतो कधी पिक करतोय. इथं क्वांटिटी पिक क्वांटिटी मध्ये ऍड करायचं, एंटर करायचं. हे डिसेबल होऊन जातं. स्टेटस अपडेट होतं फुल्ली पिक्ड. ओके, यू कॅन सेव्ह इट. राईट. ठीक आहे. आता आपण ह्याला बस. इश्यू करायचं, गुड्स इश्यू, पोस्ट गुड्स इश्यू. ओके. आता बट मला पोस्टिंग डेट बघू ते कुठे गेली अरे. हा, ऍक्च्युअल गुड्स मुवमेंट डेट हे मला आता पास्ट मधले हम्म. टाकावं लागेल, 2023 मधले. ठीक आहे, अँड क्लिक ऑन दिस येस. पोस्ट गुड्स इश्यू. हम्म. रिप्लेनिशमेंट डिलिव्हरी सेव्ड मटेरियल डॉक्युमेंट क्रिएटेड. ठीक आहे, तर ह्याचं इथून डॉक्युमेंट फ्लो मध्ये पाहू शकतो. पिकिंग झालेलं आहे आणि गुड्स इश्यू डॉक्युमेंट ट्रान्सफर टू स्टॉक इन ट्रान्झिट विथ मटेरियल डॉक्युमेंट हे पोस्ट झालेलं आहे. ठीक आहे. येस. मुवमेंट टाईप काय आले बघ, 641. ही नोट करून ठेव. दिस इज फॉर इंट्रा 6 4. एस टी ओ. येस. नॉट. परफेक्ट. हॅपी ओच अगेन झालं. इथं चेक करा अकाउंटिंग एफ मध्ये आय काय डॉक्युमेंट. चेंज. हा, इथं काय होतं बघ, सप्लाइंग प्लांट मधून रिसिव्हिंग प्लांटला ट्रान्सफर होतं व्हॅल्युएशन. ओनली BS6. हा, फक्त एकाकडून डेबिट होतो आणि एकीकडे क्रेडिट होतो. ओके. ठीक आहे. येस. सॉरी. ओके, परफेक्ट. नाव हे झालं. आता स्टॉक इन ट्रान्झिट. ओके, आता चेक करायचं. 107 झाला. जा. सॉरी, 100 होता, 99 झाला. 100 होता इथे, राईट. 99 झाला. ठीक आहे, याचा स्टॉक इन ट्रान्झिट येऊन जाईल. इथं कसं काय दिसत नाही का? चिकागो सेपरेट टिकोड आहे. MB5T. MB5T. हम्म, बघ इथं स्टॉक इन ट्रान्झिट दिसते. ठीक आहे, हे वन हे क्वांटिटी. डॉक्युमेंट आहे, परचेसिंग डॉक्युमेंट. हे मटेरियल आहे, हे आयटम आहे, हे सप्लाइंग प्लांट आहे. 1008 क्वांटिटी येस. 1. हे याचे डिस्क्रिप्शन, युनिट ऑफ मेजर, करन्सी 0 दाखवते इथं, बिकॉज इट इज ऑलरेडी ट्रान्सफर्ड. ओके, ड्युरिंग गुड्स इश्यू. ऑर्डर क्वांटिटी 1, रिसिव्हिंग प्लांट 1005. क्लिअर. ओके. राईट. आता MMB मध्ये नाही दिसत त्याचं. नाही नाही दिसत, बघायला लागेल ते का नाही, बट ठीक आहे. MB5T मधून दिसतं, ते सेपरेट टिकोड आहे स्टॉक इन येस. ट्रान्झिटचा. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. राईट. नाव वी हॅव टू रिसीव्ह दिस मटेरियल इन द रिसिव्हिंग प्लांट. मटेरियल गेलं स्टॉक इन रस्त्यावरती, ऑन रोड गेलं, ऑन रोड वरून आता सपोज की आपल्याला रिसीव्ह झालं रिसिव्हिंग प्लांट मध्ये. हाऊ टू रिसीव्ह दॅट, लेट सी. गो टू द ओके. MIGO, क्लिक ऑन गुड्स रिसिव्ह आणि अंडर आउटबाउंड डिलिव्हरी. ओके. इथं PO करायचं नाही. ओके, येस. येस. इथं रिफ्रेश कर. इथं 641 डॉक्युमेंट पोस्ट झालेलं दिसतंय. अप्लाइंग पण आता हे डिलिव्हर आहे 8 4 x 0 1 7 2. 8 4 x 0. 712. नाही, चुकीचं आहे का नंबर. 172. 17. 172, हा दिसतंय का? आजच्या येस. तारखेचा, आजच्या तारखेचा असं ड्रॉपडाऊन मधून तू सिलेक्ट करू शकतो. ओके, आणि एक्झिक्यूट. आलं का? ओके. हा. एक क्वांटिटी वेअर. आता हे कुठे जाणार? 1005 मध्ये तर स्टोअर लोकेशन ऍड करतो, तुला तिथं मूव्ह करायचं. मला येस. 1003 ला न्यायचं आहे आता. हॅपी ओच्या अगेन्स्ट. ठीक आहे, PO ऑटोमॅटिक रेकॉर्ड होतो. तुम्हाला इथं PO एंटर करायची गरज नाही. ओके, जर PO एंटर केला तर ते मिसमॅच मध्ये जात. डिलिव्हरी ओके. ओपन. हा,
आयटम ओके करायचं, चेक. पोस्टिंग डेट हम्म. चेंज करतो मी, ठीक आहे. येस. अरे यार, ठीक आहे. आता बघ इथं काय एरर आहे. काय आहे? मटेरियल स्टोअर हे ह्या प्लांटमध्ये ह्या स्टोअर लोकेशन एक्सटेंड नाही आहे. ठीक आहे, तर हे प्लांट सेटिंग याची मिसिंग आहे. ऑटोमॅटिक स्टोअर लोकेशन क्रिएशनची पण सेटिंग असते एक, ओके. ते मिसिंग आहे. बट तरी पण आपण आपल्या लेवलला ह्याला एक्सटेंड करू शकतो थ्रू द टिकोड MMSC. परफेक्ट. ते तर लॉक आहे, सॉरी. ठीक आहे, 1003 झालं. ठीक आहे, 102 आणि 3 ला मी एक्सटेंड केलंय. येस. आता होऊन जाईल ते. ठीक आहे, इथं डिलिव्हरी नोट ऑटोमॅटिक येते, तू डिलिव्हरीच्या आगे जेव्हा JRN करत होता. ओके, इंटर लोकेशन. आता थ्री ला पण एक्सटेंड केले ना तर गेला तो एरर. ओके, ग्रीन आलं. झालं. सॉरी. अँड पोस्ट डॉक्युमेंट इज पोस्टेड. इथं येस. का अकाउंटिंग पोस्ट होत नाही, लेट चेक. नो, नो सबसिक्वेंट डॉक्युमेंट फाउंड इन अकाउंटिंग. ओके, ओके. इट विल ओनली रिसीव फ्रॉम द स्टॉक इन ट्रान्झिट. आता तुझं हे रिफ्रेश कर इथं. 105 ला 1 च्या अंदर 1003 च्या अंडर स्टॉक येऊन जाईल. आला का एक येस. क्वांटिटी. आला आणि आला. इथं 91 मधून 90 झालं बरोबर. ऑन ऑर्डर स्टॉक. ठीक आहे, येस. क्लिअर. क्लिअर क्लिअर. तर हे झालं इंटर. इंट्रा इंट्रा एसटीओ. ह्याच्यामध्ये बिलिंग वगैरे नाही होत बिकॉज इट इज द सेम कंपनी कोड. बरोबर. ओके, येस येस. याच्यात काय क्वेश्चन. नाही. क्लिअर आहे पॉईंट. तुझं MB5UT आता चेक करते तर तुला झिरो स्टॉक दिसेल स्टॉक इन ट्रान्झिटला. येस. दिसतंय ब्लँक. हो हो. डन. आणि जर हे वन झालं वन इंट्रा. स्टेप तर जर वन स्टेप करायचं असेल तर बीपी वगैरे एक्सटेंड करायची गरज नाही ना. काय वन स्टेप. 301 ने ते ट्रान्सफर ट्रान्सफर करायचं असेल तर. पोस्टिंग झालं दादा. दॅट इज हा हा. डिफरंट. हे STO आहे. बरोबर बरोबर. परफेक्ट. ते ट्रान्सफर पोस्टिंग झालं 301. त्याला STO वगैरे काही बनत नाही. काही नाही बरोबर. मग त्याला आपण कोणताही प्लांट टाकून ट्रान्सफर करू शकतो ना. हा, येस येस, डायरेक्ट तुझं फक्त मटेरियल मास्टर एक्सटेंड पाहिजे दोन्ही ठिकाणी ओके ओके. त्याला. हम्म. चालेल. ठीक आहे, येस, येस. एवढं हे आहे. दिस इज द प्रोसेस फॉर इंट्रा STO. डन. नाही तर इथं रिफ्रेश केलं तर तुला तिन्ही डॉक्युमेंट पोस्ट झालेले दिसतील. डिलिव्हरी नोट 641 आणि 101. बरोबर. तुझा PO क्लोज झालेला दिसेल आता स्टेटस मध्ये 111. कम्प्लीट झालं. हम्म. येस. ठीक आहे, कॉमिट आता शेड्यूल क्वांटिटी, कमिटेड क्वांटिटी, डिलिव्हर्ड क्वांटिटी, इश्यूड क्वांटिटी, GR क्वांटिटी. ठीक आहे, रिक्वेशन नव्हतं याच्यामध्ये. ओपन क्वांटिटी 0. डन. इथं सगळं तुला दिसतं. कम्प्लीट हिस्ट्री. हम्म. ठीक आहे, येस. येस. शिपिंग टॅब इज व्हेरी इम्पॉर्टंट इन STO. ओके, शिपिंग टाईप. टॅब टॅब रे टॅब. शिपिंग टॅब. हा. टॅब म्हटलं मी. शिपिंग टॅब. ह्याच्यामध्ये शिपिंग पॉइंट इज प्लेस व्हेरी इम्पॉर्टंट रोल. डन. तर लॉजिस्टिक इन एक्झिक्युशन मध्ये त्याचे कॉन्फिगरेशन होतात ना, ह्याचे शिपिंग रिलेटेड. हो हो, इथं. लॉजिस्टिक एक्झिक्युशन शिपिंग. असाइन बेस. शिपिंग. येस येस. ओके, ओके. परफेक्ट. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट जे इंटर कंपनी आहे ते उद्या पाहूया. ओके, ओके. ओके. थँक्यू. चलो ना वरच. ठीक आहे, ठीक आहे. चल, काय करतो असेल तर सांग प्रॅक्टिस. मला क्वेश्चन. हा हा. ओके, बाय बाय. बाय.